नमस्कार मंडळी. राज्यातील सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. आणि ही फक्त घोषणा नाहीये, तर लाखो शेतकरी कुटुंबांसाठी एक मोठा आशेचं किरण आहे. तर या योजनेबद्दलची प्रत्येक लहान मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अधिकृत माहिती आपण आजच्या या विशेष भागामध्ये समजून घेणार आहोत. आता सगळ्यांच्याच मनात एक मोठा प्रश्न आहे की आपलं 2 लाखांपर्यंतचं कर्ज खरंच माफ होणार आहे का? तर या प्रश्नाचं अगदी नेमकं आणि अधिकृत उत्तर तुम्हाला इथेच मिळणार आहे. अर्ज कसा करायचा, प्रक्रिया काय असेल आणि लाभ कसा मिळेल हे सगळं आपण पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. पण एक गोष्ट मित्रांनो सुरुवातीलाच सांगतो, सध्या व्हॉट्सॲपवर आणि सोशल मीडियावर या योजनेबद्दल चुकीच्या बातम्या आणि अफवांना अक्षरशः पीक आलंय. त्यामुळे कोणत्याही अर्धवट माहितीवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपण इथे फक्त आणि फक्त शासनाची जी अधिकृत आणि खात्रीशीर माहिती आहे त्यावरच बोलणार आहोत. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही योजना नक्की काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर आजची सगळ्यात मोठी अपडेट काय आहे ते पाहू. मग ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि काय फायदे मिळणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला पुढे काय करायचं आहे हे सुद्धा सविस्तरपणे बघणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळूया. ही योजना नक्की आहे तरी काय आणि सरकारचा यामागचा नेमका उद्देश काय आहे हे आधी आपण स्पष्टपणे समजून घेऊया. तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही सरकारने यावर्षीच्या बजेटमध्ये जाहीर केलेली एक खूप मोठी योजना आहे. आपल्याला माहिती आहे, कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, तर कधी बाजारात मिळणारा कमी भाव, या सगळ्यामुळे आपला शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडतो. तर याच शेतकरी बांधवांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढणं हा या योजनेचा मूळ हेतू आहे. आणि आता आपण त्या भागाकडे आलोय ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. या योजनेबद्दलची अगदी ताजी आणि अत्यंत महत्त्वाची माहिती. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ केलं जाणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 2 लाख रुपये. ही या योजनेतली सगळ्यात मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. पण इथे एक तारीख लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 या तारखेला थकीत असेल, फक्त त्याच कर्जांचा या योजनेमध्ये विचार केला जाणार आहे. त्यामुळे ही तारीख आपल्या डोक्यात अगदी पक्की करून ठेवा. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. अशा प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाची सुद्धा दखल घेतली जाणार आहे. आता ही गोष्ट जरा कान देऊ नका, कारण हा या योजनेतला सगळ्यात मोठा आणि नवीन बदल आहे जो या आधीच्या कर्जमाफीमध्ये कधीच नव्हता. आणि तो नियम म्हणजे ॲग्री स्टॅकवर नोंदणी करणं हे आता बंधनकारक असणार आहे. आता हे ॲग्री स्टॅक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपलं आधार कार्ड आहे ना, तशीच ही प्रत्येक शेतकऱ्याची एक डिजिटल ओळख तयार केली जाणार आहे. यामुळे सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्याची अचूक डिजिटल माहिती असेल. आणि फक्त कर्जमाफीच नाही, तर भविष्यातल्या सगळ्या सरकारी योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं सोपं होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांची यावर नोंदणी नसेल त्यांना योजनेचा लाभ मिळायला अडचणी येऊ शकतात. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर काही जण म्हणतायत की कर्जमाफी आपोआप होणार. पण मित्रांनो, अधिकृत सत्य हे आहे की ॲग्री स्टॅकवर नोंदणी केल्याशिवाय तुमची प्रक्रिया पुढे जाणारच नाही. तसंच पैसे लवकरच थेट खात्यात येतील असंही सांगितलं जात आहे. पण खरं तर आधी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तुमच्या गाव पातळीवर जाहीर केल्या जाणार आहेत. चला आता पुढे जाऊया आणि हे पाहूया की या योजनेसाठी नक्की कोण कोण पात्र ठरू शकतं आणि कर्जमाफीच्या व्यतिरिक्त अजून कोणते मोठे फायदे सरकार देणार आहे. तर पात्रतेचे नियम अगदी स्पष्ट आहेत. पहिला नियम, तुमचं पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत थकीत असावं. दुसरा, हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 या तारखेला थकीत असले पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जे शेतकरी वेळेवर कर्ज भरत आले आहेत त्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. कर्जमाफी तर आहेच, पण थांबा, सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं आणखीन एक मोठं ओझं कमी केलंय आणि ते म्हणजे वीज बिल. आता 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपांसाठी वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. एवढंच नाही, तर आजपर्यंतची जेवढी काही तुमची वीज बिलं थकलेली आहेत ती सुद्धा सरसकट माफ केली जाणार आहेत. हा खरंच एक खूप मोठा दिलासा आहे. बरं, आता ही सगळी माहिती तर मिळाली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आता नक्की करायचं काय? आपण कोणती पावलं उचलायची आहेत? तर बघा, 3 अत्यंत महत्त्वाची कामं आपल्याला तातडीने करायची आहेत. पहिलं काम, आपलं बँक खातं आधार कार्डला जोडलेलं आहे की नाही आणि त्याची ई-KYC पूर्ण आहे का हे तपासून घ्या. दुसरं, तुमच्या जवळच्या आपले सरकार किंवा CSC केंद्रावर जाऊन ॲग्री स्टॅकची डिजिटल नोंदणी लवकरात लवकर करून घ्या. आणि तिसरं, आधार कार्ड, 7/12 उतारा, बँकेचं पासबुक आणि पॅन कार्ड ही सगळी कागदपत्र आतापासूनच तयार ठेवा. या सगळ्या प्रक्रियेला अंदाजे किती वेळ लागू शकतो? तर सध्या बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2026च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक विशेष समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल अशी शक्यता आहे. आणि त्यानंतर गाव पातळीवर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लागतील, ज्याला आपण रंगीत याद्या म्हणतो, त्या प्रसिद्ध होतील.
आता एक सगळ्यात महत्त्वाची आणि कळकळीची सूचना, कोणत्याही एजंटच्या किंवा मध्यस्थाच्या भूलथापांना बळी पडू नका. कर्जमाफीसाठी सरकार कोणताही पैसा घेत नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि आपली वैयक्तिक किंवा बँकेची माहिती कुणालाही देऊ नका. फक्त अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवा. तर मग सरकार मदतीसाठी पुढे येत असताना आपली कागदपत्र आणि डिजिटल ओळख तयार ठेवून आपणही 2 पावलं पुढे टाकायला हवीत, नाही का? तर मग ही तयारी आजपासूनच सुरू करा. जर ही अधिकृत माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. अशाच विश्वासार्ह सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ही माहिती प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.